साहेब तुमची पहिली ओळख सांगा. मी बोर तालुक्यातील नेरेगाव बर. आणि ज्ञानेश्वर पांडुरंग बुधे. आमचा व्यवसाय शेती. आम्ही जवळजवळ 15 वर्ष शेती म्हणजे ट्रॅक्टर धंद्यात आहे. ट्रॅक्टर व्यवसाय बैलाव करायची, पण एवढं ते सोपं नव्हतं. बरोबर. आता लोकांची मागणी ट्रॅक्टर वाढली. हा, ट्रॅक्टर वाढले ते. हो. मग बैल विकली मी आणि पहिला ट्रॅक्टर घेतला. पहिला ट्रॅक्टर घेतल्यानंतर ते साधे नांगर होते, सिंगल पलटीचे. ते नांगर काही दिवस वापरले. आणि त्यानंतर परत ते हायड्रोलिक नांगर आले. मग ते आम्ही आमची रानं इकडे कडक असल्यामुळं. म्हणजे तुमच्याकडे काय उत्पन्न हरभरा आणि ज्वारी जास्त? हा, ज्वारी जास्त, ज्वारी शेती. आणि रानं थोडी काळवटीची वगैरे असल्यामुळं आणि दगडा वगैरे बुरुंबाला असल्यामुळं आम्ही सिंगल पलटी नांगराकडे जास्त म्हणजे हे दिलं. सिंगल पलटी करता करता असं वाटायला लागलं की नांगर उरकण्यासाठी किंवा हे आम्ही नांगर डबल पलटी घ्यावा असं वाटायला लागलं. बरं, तुम्ही लिंकन कुठं बघितलं? बरं, लिंकन आम्ही मास्कोचे रोटर आम्ही घेतले. त्या टायमाला तिथं पण बघितले होते. आणि तुमच्या स्टेटसला वगैरे दिसायचे की, तर म्हणजे आमच्या भागात नाही पण तुमचे बाहेरचे व्हिडिओ होते की बाबा डबल पलटी नांगर सरळ चालतं, म्हणजे ट्रॅक्टरला काही त्रास नाही. आणि किती कडक रानं असली तरी तुमचे ते व्हिडिओ तुम्ही दाखवले आम्हाला, म्हणजे बघितले स्टेटसला आम्ही. त्या टायमाला असं वाटलं की याला आपल्याकडे पण चालू शकतो. म्हणून आम्ही डबल पलटी नांगर आणि लिंकनचाच घ्यावा असा आम्ही एक निर्धार केला. आणि एक 2-3 महिन्यापूर्वी घेतला आम्ही. आणि घेतल्यापासून आमची काही नांगरट चालू नव्हती. बरोबर. आता पावसामुळे पण बंद होते नांगरटी. आता सीजन चालू झाला आणि हे असल्यामुळं, वावरं मोठी असल्यामुळं आजच म्हणलं जोडावा याला. आणि सकाळी जोडा घेतला. आणि जोडा घेतला तर जोडला नांगर. आता म्हणलं काही चालणार, आता नांगर हे केलं शेतात नेला. पण